विश्वविनायक प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद्यपूजन करण्यात आलं। हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृह इथं आयोजित या कार्यक्रमास प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा, राजेश पटवर्धन, पीपी कुलकर्णी, रोहिणी तडवळकर, विश्वविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नागेश भोसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। मागील 2 वर्षांपासून विश्वविनायक वाद्यवृंद गणेशोत्सवातील सादरीकरणासोबतच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहे। सामाजिक उपक्रमांना व्यापक स्वरूप यावं म्हणून विश्वविनायक प्रतिष्ठान संस्थेची स्थापना करण्यात आली। प्रतिष्ठानच्या वार्षिक सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ डॉक्टर सुहासिनी शहा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विश्वविनायक प्रतिष्ठानच्या लोगोचं अनावरण देखील करण्यात आलं। यावेळी वाद्यवृंदाच्या वाद्यांचं पूजन करण्यात आलं। यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सुहासिनी शहा यांनी विश्वविनायक प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं कौतुक केलं। विश्वविनायकाचा वाद्यवृंद जेव्हा मी पाहिला पहिल्यांदा तेव्हा एक खूप मोठा दिलासा मिळाला की ही नवीन पिढी इतक्या सुंदर रीतीने ही वाद्य घेऊन आपल्या पुढे येते आणि इतकं छान वाद्यवृंद सादर करते। ही सामाजिक कार्याची जाणीव ठेवून तुम्ही गोष्टी करता आहात, म्हणजे वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन तर आहेच, त्याच्या बरोबरीने गणेश उत्सवातला जो सगळा निर्माल्य गोळा करून त्याच्यावरती तुम्ही काही करणार आहात। गणेश उत्सव हा आपल्या पर्यावरणाला धोकादायक न होता त्यातनं कसं काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं, त्यातून चांगल्या गोष्टी कशा करता याव्यात हा विचार ठेवून, स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरचा विचार ठेवून इतकी सगळी तरुणाई जेव्हा पुढे येते तेव्हा मला खूप काहीतरी एक पॉझिटिव्ह इथून वाईब्स घेऊन जाते। यावेळी विश्वविनायक वाद्यवृंद पथकाच्या सदस्यांनी दमदार असे ढोलची प्रात्यक्षिक सादर केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृत ढगे यांनी केलं।